हाय नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवर सर्वांचं स्वागत आहे आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे पोपटी लावण्यासाठी. तर आजची पोपटी मित्रांनो भारी होणार आहे, कारण मुंबईवरून माझा छोटा भाऊ आला आहे केतन, त्यामुळे आज आम्ही पोपटीचा खास प्लॅन केला. आज खरं म्हणजे आमचा प्लॅन नव्हता पोपटीचा, आहे बघा पाठीमागं जलत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही अंडी आणलेली, शेंगा आणल्या त्याच्यात टाकण्यासाठी, मांबरूट लावलेलेच आहेत आपण. शेंगा आपण वालाच्या शेंगा नाही, तर आज आपण घेवड्याची शेंगा आणलेले आहेत आणि अंडी आणि चिकन टाकलेलं आहे. तीनच गोष्टी टाकलेल्या आहेत, जास्त काय टाकलाय नाही. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आजची पोपटी कशी होते ती. आणि अंशू बघा इकडे आमचा, हा बघा अंशू बघा. अंशू तू सांग काय काय आपण आणलेलं आहे. आपण अंडी आणलेली होती, मांबरूट, हे बघा मांबरूट मडका आहे आणि हा मांबरूट. आणि ह्या डब्यामध्ये आज एक लावणार आहात, एक मडक्यामध्ये बघा शेंगा आणलेल्या 7 किलो. शेंगा बघा कशी पोपटी लावते बघा अमोल. मडक्यामध्ये खाली डब्यामध्ये बघा पहिले मांबरूट लावायचा फुल. जर पोपटी तुम्हाला लावायची असेल तर बघा शिकून घ्या. पूर्ण मांबरूट लावलाय, ज्याचा सर्व मसाला वगैरे आणलेला आहे बघा, मला दिसत आहे. आला पेस्ट आहे, चिकन मसाला, ह्याच्यात ओवा आहे, हे मीठ आणि ही अंडी आणलेली आहेत. जवळजवळ 25 अंडी आहेत. ह्याच्यामध्ये चिकन सुद्धा आहे. हा कलेजी फेटा आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते कलेजी फेटा आहे. लावताना आता बघा अमोल मांबरूट लावते ह्याच्यात एकदम दरेला व्यवस्थित लावायला लागतं. बरोबर धरेला पण करपत ना. जर तुम्ही दरेला डब्याच्या नाही लावले तर शेंगा करपतात. बघा कसं तुम्हाला सांगतो बघा, मांबरूट व्यवस्थित नीट लावून घ्या. नीट लावायचं असतं. जर तुम्हाला पोपटी खायची असेल, डब्यामधली पोपटी मडक्यामध्ये पण लावू शकता, डब्यामध्ये पण तुम्हाला मडक्यामधली जरा वेळ जातं आणि डब्यामधली लवकर होते. ओके. तर आम्हाला चांगली माहिती सांगितलेली आपल्याला. बघा हा मडका आहे. आता किरणने पाणी आणलेलं आहे, चिकन धुते मला वाटते. तो जरा ते शेंग ओली करायचे, असं भिजवून घ्यायचे. हा शेंग भिजवून घ्यायची बोलते. मीठ पाहिजे. बघा चिकन टाकलेलं आहे याच्यात. चिकन कालजी फेटा वालाच्या नाही. आज आपण घेवडाच शेंगा काढणार आहे. बघा किती शेंगा घेवड्याच्या. बघा शेंगा टाकतो अमोल त्याच्यात. बघा कशा शेंगा लावते व्यवस्थित. शेंगा भिजवून घेतल्यास काय? शेंगा भिजवून घ्यायच्या व्यवस्थित. चाडा मीठ आहे बघा कशा प्रकारे मीठ टाकते अमोल. प्रमाणात मीठ पण टाकावं लागतं. अमोल सांगेल तुम्हाला किती मीठ टाकतो. आणि ह्याच्यामध्ये काय अमोल बघा बाबा टाकायलाच पाहिजे. ओव्याने काय येतं, नाही तर तुम्हाला ओव्याची चव लागणार नाही. हा ओव्याने टेस्ट भारी येते बोलते तो. आणि इकडे बघा चिकन धुण्यात नंबर लागतोय, तर खाण्यात पण नंबर लागतो इकडे आणि धुण्यात पण नंबर आहे. बघा कसे एकावर एक लावायला लागतात शेंगा. नंतर परत साईडला मांबरूट. मांबरूट भरपूरच आणला आम्ही. मांबरूट भरपूरच लागतं, आपण कमी आहे मांबरूट. फक्त डबे दोन्ही आला पेस्ट टाकते. आला पेस्ट पहिले मिक्स करून घ्यायची. जाडा मीठ लावलेला आहे. दुसरा मोठा डबा रे, असा मोठा डबा असतो तो आपला मोठा डबा हल्दी तिचा मीठ टाकून मिक्स केलं व्यवस्थित. हे झाला काय रे मसाला काय थांबा मसाला. हे आमचे केतन भाऊ हे मुंबईशी आलेत खास, त्यांच्यासाठी आज आम्ही पोपटी लावतो खास. तर बघा आता पुन्हा मांबरूट लावते तो अमोल. आमच्या पोपटी सर्व अमोलच लावतो, कारण एक नंबर लावायची माहिती आहे त्याला. सर्व चिल्लर पार्टी बघा. बघा अंशू इकडे गेला. इकडे बघा, इकडे बघा. अरे इकडे बघा, जाम चिकन खातात ते मुली. सूर्यन ववा टाकले. ववा आणि मिक्सर मारा आता ववा भरपूर टाकला. बरं देऊन टाकू आपण.
लागली आपली सीट का देऊन टाकू. शीट लागल्यावर कोणी विचारणारच नाही. तर आला पेस्ट बघा भरपूर टाकायला लागते. 4 पॅकेट टाकलेत पूर्ण आला पेस्टचे चिकन मध्ये. हा थोडासा का त्याचं नाव काय हळद. हळद टाकत होते हा सगळी टाकलेली होती. अरे 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 सर्व हळद टाकलेली आहे देवी. मिक्स केलेलं आहे. धने पावडर टाकलेली आहे. टाकत होते. तिसरा बेज मोठा बोल आवाज गेला पाहिजे. अंशू आमचं बोलत आहे. बोल अंशू. तिसरा पण टाकलेला. चौथा आणि मस्त नंतर जेवल्यावर तुम्हाला दाखवतो. जास्त तिखट करू नका. नंतर मग किती खायचं असलं ते खा. मसाला तिखट आता तर चिकन याच्यात टाकले डब्यात बघा. चिकन मिक्स करून झालं आता टाकतो याच्यात. मस्त चांगला आणि इथे पीस पडलेला तो पण टाकलेला होता दबवत जामच. आवडत ते मग देऊ ना देऊ. अजून टाकलं अजून टाकलं. डबा साफ करून घ्यायचा. पुसून घ्यायचा डबा एकदम कंचात पुसतो बघा. काय त्याला की बघा डबा पुसण्याचा. तर हा पण डबा आपल्याला भरायचा आहे. आता एक डबा भरला तसा दुसरा पण डबा भरायचा आहे. बाबा टाकत होते अनिल काका. हे अरे सगळा चिकन त्यातच टाकला आहे मी. अंडे हे मांगरूट आहे ना थोडा. अंडे. हाय हाय जाम आहे. कुठे ठेवला आहे हा एवढा साहित्य चांगला ठेवायचा. बांबरूट कोणाला बांबरूट आणि त्याच्यात शेंगा टाकत होते. शेंगा टाकून मसाला शेंगा. बघा ह्याच्यात अंडी. 25 अंडी होती पण ह्याच्यात मी आता स्वतः शेंगा टाकते बघा. 4 टाकलेली होती आणि शेंगा टाकत होते. तर मीठ टाक अंशू ह्याच्यात थोडासा. ह्याच्यावर मीठ टाक. वावा टाक. मीठ वावा टाक अंशू. हे दे अंडी दे. अंडी ती तेवढीच ह्याच्यात बाकी ही. हा बाकीचे मग सारखी लाव त्याच्यात. हा. दाब पहिले. हो दाबली दाब दाब. हा फुल दाब. अजून टाकू शेंगा. सांगा नको बस. आणि नंतर दाबायला नाही भेटणार. हा बरोबर. अंडी टाकलीस तर टाकू परत. हा मीठ टाक थोडा थोडा. टाक सगळे टाक. टाक भरपूर टाक. लागत तर नाही लागत तर टाक वावा सगळीकडे. टाक अजून मीठ टाक. ओके चल आता अंडी लावायची आपण. आणि अंडी टाकत. आता अंडी लावत आहोत आम्ही. अंडी लावत आहोत. 3 अंडी टाकलेली आहोत हा आणि चौथा 5वा अंडा हा सुरू होता आणि इथं आंबोला मीठ टाकलं होतं आणि वावा. हा आणि इथं किती 7 अंडी झालेली. हा मोज 9 झालेली. बघा अंशू आमचं कसं अंडी मोजते फटाफट. कारण तो अंडी तोच खाणार आहे. 10 जे तो मोठा भांबरूट दे. 1 2 3 4 5 6 7 12 अंडी झालेली होती मित्रांनो. हा 13 आता शेवट तो वरती आता सर्व मांगरूट लावून घ्यायचा दोन्ही डब्यांना. बघा ह्याला लावलाय आणि बघा ह्याला पण लावून घेतलाय. सगळं तर झालेले आपले भरून. आता आपण ह्याचे बघा हा झाकण व्यवस्थित लावून घ्यायचा. बघा कसं लावते बघा अमोल. सारी साईड लावायची हे अंडी फुटी जेणेकरून तो झाकण निघाला नाही पाहिजे. बघा कसं लावायचं. चला कम्प्लीट झालेले आहेत. आता आपण चाललेलो आहोत. तर बघा आता डबे घेऊन आम्ही चाललेलो आहोत. हा बघा अंशू आमच्या सोबत आहे. आणि मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा. बघा लाईक कमेंट सबस्क्राईब करा सांगते अंशू. बघा व्हिडिओ बघतो तो माझ्या आवर्जून व्हिडिओ बघतो. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे शेताडीत जायचं. तर कालो काय तुम्हाला दाखवतो चला. तर बघा अंशू पुढं आहे. आम्ही चाललेलो आहोत शेताडीमध्ये. आमची अर्धी मंडळी तिकडे पोहोचलेली आहे. अर्धी पोचलेली होती. ते आहेत तुम्ही आता लाईटी बंद करा सगळ्यांच्या. आणि हा आणि बघा जाम झाला. डबे. लाईटी बंद करा. हा बघा हा एक डबा आता इथे आपल्याला पोपटी लावायची आहे. एक आणि 2 हे लावून घ्या. हे काय लावून घ्या. तुम्ही तिघं जण म्हणून. चला हा लावून घ्या. आता भरून आलो. आता लावा उपडा करा. आता बघा डबा कल्पेश आहे. कल्पेशी बघ ही गँग आमच्याकडे योग्या. हा इकडे योग्य आहे. बघा एक डबा लावलेला आहे. आता दुसरा ह्या साईडला लावते. मोबाईल मी म्हणला इथं. दुसरा पण
मी बॅटरी फुल मारते तिथनं दुसरा पण आम्ही लावलेला होता मध्ये फाटा लघवीला झालेली. बघा कशी डबे लावायची व्यवस्थित आणि मग साईडून फाटी व्यवस्थित लावायची जेणेकरून पटकन होते. आता आपल्याला वाजलेले 9:30. अर्धा तासात पोपटी तयार होणार आहे. तर 10 वाजेपर्यंत आपण एकदम ओके खायला तयार. आणि मित्रांनो इथं 2 बैल होती, तिकडं पण 2 आणि इथं सगळे फाट होती आणि इथं कासरा बी होता. हा आणि तिथं सगळे म्हणजे बैल होती. हा हे बघा इथं बैल पण आहेत. तिथं एक, तिथं एक आणि तिथं एक जुळा. हे बघा शेतावर आमच्या बैल आहेत ते त्या साईडला पण आहेत. हा पंकज काकांचा आहे. हे बघा इकडे फाटी लावलेली आहेत. इथं हे बघा हा गवत आहे भरपूर. हा बाबा ह्याना टाइम नसते बघा. आपण बोलू ना. हे बघा गवत गुद बाग अशी टाकलेली आहे भरपूर. ही गुद टाकायची आणि आता पेटवायची आपल्यावर. आणि तिकडनं आलेले आहेत आमचे मुंबई केतन काका. हा केतन बेडकर. आता बघा पोपटी लावायची आपण बरोबर 15 मिनिटात पोपटी होणार आहे. पेटवलेली आहे. आणि महेश काका त्याच्यावर पेंडा टाकत होता. हा विजाला आता जरासा प्रॉब्लेम आला फांडा. हा बघ तिथं टाकलेला होता पेंडा. अजून जाम असा धूर झालेला. आता धुराचे ते ढग बनतील. आता आईला जाम पेटल्या. आपण भाषा काहीच नाही घेतलेलं असं नाही. नाही मला नाही 5वी 6वी 7वी. नितीनची पोर कितीला आहे? ती 5वीत आहे ती. 5वीला आहे का? नितीन मुकादम. नितीन मुकादमची मोठी मोठी ती. तर मित्रांनो पोपटी बघा झाली आता थोड्या वेळात होईल. फाटी जलत आहेत. हे बघा तुम्ही आता झालेली आता बघा आमची मंडळी सर्व इकडे आहे. इकडे केतन आहे. हो ती तिकडली गुड सगळी टाका. तिकडे अमोल येते. गुड टाका काय फुलकर इथे. अरे आता ह्याला लावायला काय आहे? हे बघा आता आपली तयार झालेली आहे पोपटी. नाही महेश या होणार. बघूया आता एक डबा काढलेला आहे. वास सुटलेला आहे बघा घमघमाट. एक तिकडे आहे डबा. एक आपण काढलेला आहे डबा. बघा किती फुल भरलेला डब्बा. बघा किती कमी झाला आहे. अर्धा झालेला आहे. मित्रांनो आम्ही एक डब्बा काढलेला आणि जाम निकारे झालेले होते. बघा ही बघा अंडी शेंगा झाल्यात मला वाटते. एकदम कम्प्लीट झालेलं आहे. झालेली तयारी पोपटी. आता आपण खायची सुरुवात करणार थोडा वेळात. बघ रे शेंग बघ. तर महेश थोडा एक घेऊन बघ. शेंग बघ कच्ची मला वाटतंय थोडीशी. एवढी हा 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 गरम. हे गरम हातात एक. हा 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 हा. तर बघू एक शेंग खाऊन आपण घेतलेली आहे. कच्ची आहे. या परेशनी काय एकदम कम्प्लीट झालेले आहेत. एक डबा चाललेला आहे बघा. एकदम तयार झालेले आहेत. एक डबा आणलेला आहे. तर अमोल दुसरा डबा आणते त्यासाठी. शिजलेली होती जाम कडक कडक. खायला अंडे मस्त. मित्रांनो जाम. दुसरा डब्बा. चला एक चटे बिटे घ्या इथं आता. दुसरा डब्बा. एक डबा आणि हा बघा दुसरा डबा आणलेला आहे अमोलनी. आणि 2 डब्यात आज आम्ही लावलेले आहोत पोपटी एकदम फायनल. तर आमची सर्व मंडळी आलेली आहे बघा इकडनं. हा इकडे अमोल आहे. एक नंबर पोपटी झालेली आहे. मी काय बोलतोय? या हाय बघा एकदम तयार. एक नंबर. आता ओतायची आहे. आता अमोल ओतणार. चला 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 या आता ओतायची आहे बघा फायनल एकदम. करपली बघा. या हा 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 ही बघा चिकन वगैरे बघा. बसा लांब लांब बसा. काय एकदम पद्धतशीर आहे. एकदम पद्धतशीर. पद्धतशीर. बसा, बसा, बसा. चप्पल लांब कर. चप्पल लांब कर. हागाची चप्पल. हे चप्पल नाही 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 अहो हाक पाडले त्यांनी. मी मगत लावून जा. नाही चला. वाचलं रस्सी.
अरे बोलूच नका, एक नंबर झालेली आहे. चला आता आपण खायला बसत आहोत. हे बघा पोपटी तयार. बघा आमची मंडळी पूर्ण बसलेली आहे. आता आम्ही खात आहोत. चिकन अंशू, अरे काय घेतात? अंडा घेतात, दाखव. हा बघा अंडा बघा कसा फोडला त्याने. चिकन बघा एक नंबर. बघा पोपटी बघा भारी झालं एकदम. आता ही दारू कुठं हो? वा काळजी कसा खाते अंशू. काळजी पुरा चांगले मस्त. एकदम मोठीच काळजी भेटली त्याला. मारलं पिल्लापुरून गेला असतो बघ. मी याला बोललो अजून थंडा घेत आहे. घरी आहे परेश. आणि थंड आहे बघा. स्प्राईट आणलेला आहे. चेस कर चेस कर चेस. हा बघा कल्पेश आहे इकडे. हा इकडे किरण खाण्यात मग्न आहे. तो दिसत नाही. बॅटरी या साईडला लावले. तर मित्रांनो आत्ताच आम्ही पोपटी लावून आलेलो आहोत. शेंगा वगैरे खाऊन आलेलो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर पटकन सबस्क्राईबर करून द्या. तिकडे बघा कल्पेश आहे. आत्ताच झालेलं आहे शेंगा खाऊन. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. बघा कल्पेशसुद्धा आहे. तर सपोर्ट करत राहा. तर चला आता इथं थांबू. मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.